एक साथ सारीखी विथे, एक साथ सारीखी विथे, हानी ही ते वेगळाली, हानी ही ते वेगळाली, मुदलामध्ये पडे तोटा, मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, मुदलामध्ये पडे तोटा, मुदलामध्ये पडे तोटा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. भगवंतानी हा सिद्धांत सांगितला. भगवंतानी एके साथे सारिखे वित्ते, वित्त म्हणजे धन. भगवंतानी सर्वांना समान दिले. लक्षात ठेवा, सर्वांना भगवंताने मन दिलंय, बुद्धी दिली, इंद्रिय दिली, मनुष्य देह दिलाय. हे भांडवल समान देऊन सुद्धा मुख्य सिद्धांत काय आहे तो? हे भांडवल सारखंच देऊन सुद्धा एकाला फायदा आणि एकाला तोटा, असं का होतं? काय कारण? तर त्याच्यासाठी आपला मार्ग चुकतो. लक्षात ठेवा, एका उडाणटप्पू पोराने वारकऱ्याची, बघा आपला साधा बोळा वारकरी होता, दृष्टांत सिद्धांत पटण्यासाठी लक्षात ठेवा, केळी 2 डझन केळी. वारकऱ्याने आपला विचार काय केला, आता आळंदीच्या वारीमध्ये बाबा आपल्याकडं पैसे कमी आहेत, तर येथेच काय करूया, आपण बसूया. त्याच्याकडे 120 रुपये. आता ह्याच्या मनातला विचार त्याच दिंडीमध्ये आलेल्या एका उडाणटप्पू पोराने बघितलं. त्याच्या मनात वाईट विचार आला. म्हणला ह्याची इजेर व्हायची, याला फायदा होऊ द्यायला. त्या वारकऱ्याची ती आपलं म्हातारं आलं का लक्षात? कसा जातोय म्हणला, बघूया कसं भांडवल वाढवतो. आणि मी अनेक वेळा सांगतो की वारकऱ्याचा नाद कोणी करायचा नाही, किंवा त्याला वारकरी बोळवट असेल, लक्षात ठेवा, कपडे माळलेले असतील त्याची, पण मन हे शुद्ध असतं, पवित्र असतं. भगवंताला त्यांनी मन अर्पण केलेलं असतं. इतरांमध्ये आणि माळकरी व्यक्तीमध्ये, वारकऱ्यामध्ये फरक आहे. मग हा त्याच्या मागं जातो. हा काय करतो, एका ठिकाणावरून केळं कुठं मिळतात का बघतो, 120 रुपये खिशात असते. तर आता वारीचे दिवस असल्यामुळे केळं महाग असतात, 60 रुपये डझन. मग अशी 2 डझन केळं तो घेतो. 2 डझन केळं घेऊन तो विकायला बसतो. तिथनच बाजूला पुढे जातो आणि तो विकायला बसतो. आपला मालक साधा बोळा माणूस असतो. ही उडाणटप्पू बी काय करतो, 120 रुपयाची त्याला दिली, मग तुम्हाला द्या 120 रुपयाची 2 डझन केळं घेतो. मग वारकऱ्यांनी तोपर्यंत काय केलेलं असतं, ऐका नीट लक्ष द्या. हा जाईपर्यंत 70 रुपये डझन, 70 रुपये डझन, 70 रुपये डझन असं म्हणून 1 डझन केळं त्याने विकलेली असते. त्याचा 1च डझन राहिलेला असतो विकायचा. हा मुद्दाम त्याच्या शेजारी जाऊन बसतो. हा म्हणतो 70 रुपये डझन, आणि तो म्हणायला लागतो 60 रुपये डझन, 60 रुपये डझन. आता बघा नीट लक्ष द्या. मग ह्याच्याकडचं गिराईक त्याकडे जातं. बाबा म्हणतो मी
70 रुपये घेतले, हा 60 रुपये देतोय, त्या गिरायकाला कडून तुम्ही 70 रुपये घेतले. पण माळकरी बी चतुर होता, तुम्हाला सांगतो. त्यानं 60 रुपये डझन म्हटलं, दिले 60 रुपये डझनानं केळे दिली. वारकरी फार चतुर होता. ह्यानं काय केलं, त्याच्या शेजारी जाऊन बसला आणखी, आणि एकच डझन केळी राहिली. तो म्हणला 50 रुपये डझन, 50 रुपये डझन. आता वारकऱ्यांनी ही केली होती खेळी, त्या उंडगेच्या लक्षातच आली नाही. लक्षात ठेवा, नीट लक्ष द्या. तो आणखीन पुढे जाऊन त्याच्या आता दोघाकडे बी एक डझन राहिले. वारकरी काय म्हणायला लागला, 40 रुपये डझन, 40 रुपये डझन. ही वारकरी म्हणायला लागला 50 रुपये डझन. हा त्याच्या शेजारी जाऊन लगेच बसला, म्हणला 40 रुपये डझन, 40 रुपये डझन. वारकरी फार चतुर होता. त्याला काय 50 रुपयाला ती विकायची नव्हती, पण ह्याची जिरवायची होती. वारकऱ्यांनी काय केलं, ती 70 रुपये पहिले जे आलं होतं ना, त्यातलं 40 रुपये त्याला दिलं आणि त्याचं एक डझन केळं घेतली. त्या उंडग्या पोराकडून घेतली, मला 40 रुपये डझन. हो, ही 40 रुपये. मग त्याला एकूण पैसे मिळाले किती बघा आता, नीट लक्ष द्या. पहिले 60 रुपयाला एक डझन विकलेली, 40 रुपयाला ही दुसरं डझन विकलेली. त्याला मिळालं 100 रुपये. घालवलं होतं किती त्यांनी, 120 रुपये. मुदलामध्ये तोटा. वारकरी हुशार, त्यांनी काय केलं, त्याची 40 रुपयाला घेतली. म्हणजे आता वारकऱ्याकडे जे पहिले 70 रुपये आलेले होते, त्या 70 मधलेच त्यानं 40 रुपये दिले. वारकऱ्याकडे राहिले 30 रुपये. किती रुपये राहिले, 30 रुपये. मात्र केळे राहिली 2 डझन. आता तिथं त्याच्या शेजारी कोणच नाही, वारकरी एकटाच राहिला. ही हात जोडून रिकामा राहिला, पळत गेला आणखीन दुसरा आणायला. त्याला झालं पाहिजे. तोपर्यंत वारकऱ्यांनी काय केलं, 80 रुपये डझन, 80 रुपये डझन, 80 रुपये डझन. ती येईपर्यंत दोन्हीच्या दोन्ही डझन केळं विकून टाकली. आता ही क्रिया घडली एक 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये. 80 रुपये डझनाने ती दोन्हीच्या दोन्ही डझन विकून टाकली. म्हणजे ह्याच्याकडे राहिलेले 30 रुपये, 80 ना 80 किती झाले, 160, बरोबर का. आणि हे 30 रुपये, 190 रुपये. घालवले होते किती त्यांनी, 120 रुपये. फायदा किती रुपयाचा झाला, 70 रुपयाचा. कोणाला फायदा झाला हो, वारकऱ्याला फायदा झाला. लक्षात ठेवा, 70 रुपयाचा. आणि ह्याला तोटा झाला 20 रुपयाचा. बरं, दोघाला भांडवल 120 रुपयेच, 2 डझन केळीच. इथं दृष्टांताला चढत बसू नका. हा दृष्टांत सिद्धांत पाटण्यासाठी लक्षात ठेवा. तसं काही लोक असे आहेत, लक्षात ठेवा, रात्रंदिवस कष्ट करतात आणि दुसऱ्याचं जिरवायचं बघतात. आलं का लक्षात. आणि ही वृत्ती दुसऱ्याची जिरवायची वृत्ती असल्यामुळं मुदलामध्ये सुद्धा गाठा. आलं का लक्षात. आणि त्यातल्या त्यात मी प्रत्येक कीर्तनामध्ये आतापर्यंत सांगत आलोय, लक्षात ठेवा. वारकऱ्याची जेवढी तुम्ही जिरवायला जाईल ना, जेवढ्या पद्धतीनं तुम्ही खाली मातीत घालायला जाता वारकऱ्याला, तेवढ्याच पद्धतीनं तो माळकरी वारकरी कीर्तनकार उंची गाठल्याशिवाय राहत नाही. हे विसरू नका. त्याच्यामुळे कोणी असं समजू नये की वारकरी म्हणजे येडपट असतात, बावलट असतात. दृष्टांत हा प्रमाण देऊन दृष्टांत दिला. मला फालतू गप्पा मारायची सवय नाही. मी प्रमाण देतो अगोदर, त्याच्यावर दृष्टांत देतो. पण नाही त्या गप्पा मारून हे नवीन कीर्तनकार जे आहेत, आलं का लक्षात तुमच्या, त्या नवीन कीर्तनकारांना तयार करण्याचं माझं काम आहे, शिक्षण देण्याचं माझं काम आहे. त्यांच्याकडं कधीही न ऐकलेले असे दृष्टांत मी या वैसर सिद्धांत दृष्टांत कीर्तन या चॅनलवरती देत असतो. आपणास दृष्टांत आवडला असेल, सिद्धांत आवडला असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करत जावा. आपलं कल्याण झालंय, दुसऱ्याचंही कल्याण व्हावं ही वृत्ती मनामध्ये जर ठेवली तर निश्चितच तुमचं एक दिवस कल्याण होईल.
आता आमचे दिवस फक्त मार्गदर्शन करायचे, खेळीमेळीचे, कीर्तन करण्याचे दिवस नाहीत, लक्षात ठेवायचे. कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून एखाद्या वेळी. कारण कीर्तनाचे जे काही नियम आहेत ते कीर्तनाचे नियम अलीकडच्या कीर्तनकारांकडून पाळले जात नाहीत. त्याच्याविषयी मी काही बोलू इच्छित नाही. झालेली सेवा तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी, संतांच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करून, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून, हे जे काय माझ्या मुखातून बाहेर पडले ते माझ्या सद्गुरूंचे आहे, लक्षात ठेवा. हरिहरनंदन बाबाचे. आणि कसं असते, ते जे ज्ञान देतात ते मी माझ्या मुखातून, मी निमित्त आहे. सर्व जे आहे ते माझ्या बाबांचं आहे, हरिहर बाबांचं आहे, हरिहरनंदन बाबाचं आहे. त्यांच्याकडून ऐकलेली वचनं ही मी देण्याचा सर्वांना प्रयत्न करत असतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.